वेलकम टू द गाईज अवर न्यू ब्लॉग. आपण सध्या आलेलो आहोत गणपती संग्रहालयामध्ये, जे की इथे गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्या असतील, जे पेंटिंग स्वरूपातील असेल किंवा पुरातन स्वरूपातील असेल, हे यांचे आर्ट्स आपल्याला या गॅलरीमध्ये आपल्याला इथे दिसून येतात. आपण जर पाहायला लागलो तर गणपती बाप्पाची ही मूर्ती देखील आपल्याला दिसून येते. सोबतच या आर्टमध्ये अशा विविध प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत, जे आपण ती पाहणार आहे. यांची कलाकृती जर आपण इथे पाहायला गेलो तर ही कलाकृती आपल्याला अत्यंत प्राचीन आणि जुन्या प्रकारच्या देखील मूर्ती आपल्याला इथे दिसून येतात. चला तर मग आपण पाहूया. जसं की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की की काही पुरातन मूर्ती सुद्धा आपल्याला या म्युझियममध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आता जसं की ही वर गणपती बाप्पाची माझ्या मागची तुम्ही मूर्ती बघू शकता. ही मूर्ती रुद्राक्षापासून तयार केलेली मूर्ती आहे. विविध प्रकारचा आर्ट देखील इथं आपल्याला दिसून येते. आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हे म्युझियम आर्ट कुठे आहे, तर हे म्युझियम आर्ट आपल्याला आपल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यामध्ये, ज्या आपण पर्यटन स्थळासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे, या ठिकाणी आपल्याला हे गणपती बाप्पाचं संग्रहालय दिसून येतं. अत्यंत सुंदर असं संग्रहालय आपण पाहिलंय. यांची कलाकृती जर आपण इथे पाहायला गेलो तर ही कलाकृती आपल्याला अत्यंत प्राचीन आणि जुन्या प्रकारच्या देखील मूर्ती आपल्याला इथे दिसून येतात. चला तर मग आपण पाहूया. जसं की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की की काही पुरातन मूर्ती सुद्धा आपल्याला या म्युझियममध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आता जसं की ही वर गणपती बाप्पाची माझ्या मागची तुम्ही मूर्ती बघू शकता. ही मूर्ती रुद्राक्षापासून तयार केलेली मूर्ती आहे. विविध प्रकारचा आर्ट देखील इथं
आपल्याला दिसून येते. आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हे म्युझियम आर्ट कुठे आहे, तर हे म्युझियम आर्ट आपल्याला आपल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यामध्ये ज्या आपण पर्यटन स्थळासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे, या ठिकाणी आपल्याला हे गणपती बाप्पाचं संग्रहालय दिसून येतं. अत्यंत सुंदर असं संग्रहालय आपण पाहिलंय. माझ्या मागच्या जे तुम्ही गणपती संग्रहालयामधल्या जे छोट्या मूर्ती बघताय, ही बनारसी संग्रहालयमधून आणलेल्या मूर्ती आहे. सोबतच मध्य प्रदेशमधील बस्तर येथे जे कलाकृती आहे जी बाप्पाची, ती त्यांनी तयार केलेली हे देखील इथे दिसून येते. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. सोबतच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा करायचे आहे. सोबतच नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आपले येणार आहेत. त्याच्यासाठी रेडी गाईस. थँक्यू फॉर वॉचिंग. वेलकम टू द गाईस अवर न्यू ब्लॉग. आपण सध्या आलेलो आहोत गणपती संग्रहालयामध्ये, जे की इथे गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्या असतील, जे पेंटिंग स्वरूपातील असेल किंवा पुरातन स्वरूपातील असेल, यांचे आर्ट्स आपल्याला या गॅलरीमध्ये आपल्याला इथे दिसून येतात. आपण जर पाहायला लागलो तर गणपती बाप्पाची ही मूर्ती देखील आपल्याला दिसून येते. सोबतच या आर्टमध्ये अशा विविध प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत, जे आपण ती पाहणार आहे.